हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मग, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही, तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग सहित ब्लाउज डिझाईन कशी बनवावी ते हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि जो काही ब्ल्यू कलर आहे तर तो आहे साडीचा कपडा. तर पाव मीटर आपण इथे साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा मग, हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती टोटल आहे 13 इंच. 1 इंच मार्जिन ऍड करून असं टोटल झालेलं आहे 14 इंच. त्यानंतर आपण वरच्या साईडला टाकलेला आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. तर गळा रुंदीची मार्किंग मी इथे केलेली नाहीये, त्यामुळे लगेच चॉकने इथे करून घेते. आणि 2.5 शोल्डर, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 5.5 ला मार्किंग केली. याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतला. 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंडाचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तुम्हाला 1.5 घ्यायचं असेल तर 1.5ही घेऊ शकतात आणि 2 घ्यायचं असेल तर 2ही घेऊ शकतात. ठीक आहे, सो बघा मग, अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता आपण गळ्याची इथे मार्किंग आणि कटिंग करून घेऊयात. सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवून दिलेला आहे. आणि आता इथून आपल्याला गळ्याची जी काही म्हणजे गळ्याची लांबी आहे ना तर त्याची मार्किंग करायची आहे मागच्या गळ्याची. आणि त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. सो मी 9.5 ला मार्किंग केलं. पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, तुम्हाला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने हा एक बॉक्स ड्रॉ करूनच घ्यावा लागतो. आणि मग बघा, मग यानंतर तुमचा जो काही मेन गळा असेल त्याची मार्किंग करून घ्यायची. तर क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग करून गोल गळ्याचा आकार आपण तिथे दिलेला आहे. त्यानंतर इथून खाली 3 इंचाला एक मार्किंग केली आणि 1 इंचचा डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि बघा, पट्टीच्या सहाय्याने आता आपण हे पॉइंट इथे जॉईन करून घेऊयात. तर मधला जो काही डिस्टन्स आहे तर तो 1 इंच आहे. टोटल मग तो 2 इंचाचा होईल. ठीक आहे, सो बघा मग, अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग ही कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून कट करायचं. ठीक आहे, पण हा गळा आपण विदाऊट कॅनव्हास पेपर सुद्धा करू शकतो. तर ते कसं, तर आज मी तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने बघा मग, आपला गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. छान असा कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे यूज करून मस्त अशी डिझाईन बनवणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या साडीचा पाव मीटर कपडा डिझाईनसाठी यूज करू शकतात. मॅचिंग असेल, सेम कलर असेल म्हणजे ब्लाऊज पीस साडीचा तरी सुद्धा चालेल. आणि जर अशा पद्धतीने कॉन्ट्रास्ट असेल तर मग अजूनच सुंदर असं ब्लाऊज डिझाईनला नक्कीच लुक येईल. आणि आता आपल्याला गळा स्टिच करायचा आहे. त्यासाठी मग ब्लाऊजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि 3 पिना लावलेल्या आहे सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला. गळा रुंदी एकदा चेक करून घ्यायची, कारण बऱ्याचदा ठेवताना ती स्प्रेड होते आणि स्प्रेड झालं की शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात. सो तसं होऊ नये त्यासाठी एकदा कन्फर्म करून घ्यायचं, म्हणजे शोल्डर आपलं उतरणार नाही. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे. खरं तर
कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित सावकाश टीप मारायची आहे. मार्जिन कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की इथे जर मार्जिन थोडं जरी कमी जास्त झाले तरी सुद्धा लगेच गळ्याचा आकार वर खाली पुढे मागे होऊ शकतो आणि मग सगळं बिघडू शकतं. फिनिशिंग वगैरे गळ्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसा येणार नाही. त्यासाठी मग अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला गळ्याच्या साईडने एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. गळ्याच्या साईडनी म्हणजे मध्ये जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा तर तो कट करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते कटिंग करून घ्यायचं. ते तर आपण आधीच केलेलं आहे आणि गळ्याच्या मधलं सुद्धा इथे करून घेतलं. यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे कानेकोपरे आहेत तिथे क्रॉसमध्ये अगदी व्यवस्थित सावकाश कट मारायचे आहे, अगदी छोटे छोटे. आणि ना महत्वाचं म्हणजे कट्स मारताना बऱ्याचदा ब्लाऊज पीसला आपल्या मेन फॅब्रिकला कट जाऊ शकतो, सो तेवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा इथे आता अगदी कमी गॅप राहिलेला आहे, पण ह्या छोट्याशा गॅपमधून आपल्याला हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक करायचं आहे, अजिबात खेचायचं नाहीये, कारण कमरेच्या साईडची टीप सुद्धा लूज व्हायला नको, निघायला नको आणि गळ्याची सुद्धा. सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश सावकाश प्रेस करत करत आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे काही कानेकोपरे आहेत तर ते सुद्धा आपल्याला इथे सरळ करून घ्यायचे आहे. तर हे कोपरे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा एखाद्या कुठल्याही शार्प गोष्टीने तुम्ही बाहेर काढू शकतात आणि हे अगदी व्यवस्थित निघालेले आहेत, कारण आपण इथे प्रॉपर कट सुद्धा मारलेले होते. त्यानंतर गळ्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीची ही महत्त्वाची टिप तुम्ही आवर्जून फॉलो करा, कारण मी नेहमीच सांगत असते की नुसतं डिझाईन बनवणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मग इथे अगदी व्यवस्थित आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे लक्षात येईल की गळ्याची फिनिशिंग एकदम मस्त आलेली आहे, गळ्याचा आकार सुद्धा छान आलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर त्यामुळेच मग आपल्याला इथे या पद्धतीने ते जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. म्हणजे मेन गळा झाला ना बेसिक तरी, आणि कमरेचा पार्ट झाल्यावर आपण जोडून तो बॅक पार्ट व्यवस्थित बनवू शकतो. आणि फायनली हा रेडी झाला. यानंतर आता जो काही आपला साडीचा आपण 1/2 मीटर कपडा घेतलेला आहे, अगदी कमीच लागतोय आपल्याला, तर तुम्ही एकदम कडेकडेची छोटीशी पट्टी कट केली तरी सुद्धा चालणारच आहे. आणि 1 इंचाच्या पट्ट्या आपल्याला इथे तयार करून घ्यायच्या आहेत. तर मधला जो काही डिस्टन्स आहे तर तो खरं तर 1 इंच मार्किंग केला होता, म्हणजे तो तयार झालेला आहे 2 इंचाचा. मग त्यानुसार मी इथे 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. उलटा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला 1 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग मी इथे सिंपल अशी टीप मारून घेतलेली आहे. 1 इंचाचाच म्हणजे रुंदी आपल्याला 1 इंचाची पाहिजे नाही ह्या पट्टीची. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा छोटीही करू शकतात. त्यानंतर एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेते आणि ही छोटीशी पट्टी आता आपण इथे सरळ करून घेऊयात. बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरी पण 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. याचे पण आपल्याला आता सेंटर पासून कट करायचं आहे. खरं तर आपल्याला इथे 3 लागू शकतात. सो म्हणून मग मी इथे ह्या 2 तयार केल्या आणि आता त्या सेंटरला व्यवस्थित फोल्ड करायच्या आहेत आणि मग मी इथून कट करून त्या व्यवस्थित 2 रेडी करून घेते. ठीक आहे. यानंतर आता इथे आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे. तर सुईमध्ये आपल्याला 4 पदरी धागा इथे ओवून घ्यायचा आहे.
तर ज्या कलरचा साडीचा कपडा आपण इथे यूज करत आहोत त्याच कलरचा धागा घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. आणि त्यानंतर इथे बघा गोल्डन कलरचं मणी सुद्धा घेतलेले आहे. आता इथे सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्हीच्या पण सेंटर पॉइंटला मार्किंग केली म्हणजे बरोबर मध्यभागी. आणि त्यानंतर इथे ह्या पद्धतीने छोट्याशा प्लेट सेट करून सुई धाग्याने त्या पॅक करून घ्यायच्या आहे. आणि हे पॅक केल्यानंतर इथे आपल्याला एक मणी होऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथे बटनही लावू शकतात किंवा नुसतं चपटी छोटीशी पट्टी करून लावली ना तरी सुद्धा चालणार आहे. आणि हे तुम्ही मशीनवर पण टिप मारू शकतात आणि नंतर मग पुन्हा तुम्हाला सुई धाग्यानेच मणी लावून घ्यावं लागणार आहे. त्यामुळे मग मी डायरेक्ट सुई धाग्यानेच इथे हे छोटंसं छानसं बो रेडी करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसरं पण इथे बनवून घेऊयात. मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे टोटल 3 बो लागणार आहेत. सो बघूयात 2 पण जर बसले तर मग ठीक आहे. जर असं वाटलं की तिसऱ्याची गरज आहे तर मग आपण तिसरं पण इथे लावून घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही गोल गळ्याच्या खाली किती डिस्टन्स घेतात आणि तुमची जी काही बो आहेत तर ते किती रुंदीचे आहेत तर त्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुम्हाला 2 लागणार आहे की 3 लागणार आहे. छोटे छोटे असतील ते 3-4 पण लागू शकतात. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने हे 2 बो मी इथे रेडी करून घेतलेले आहेत. छान असं छोटंसं सिंपल गोल्डन इथे मणी लावलेलं आहे. आणि बघा हे लांब लांब पण तुम्ही लावू शकतात किंवा मग जवळ जर लावलं तर 3 सुद्धा सेट होऊ शकतात. सो त्यामुळे मग मी अजून एक इथे बनवून घेते. तर बघा मग इथे 3 जर ठेवले ना तर खूप छान डिझाईनला लुक येतंय. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही लांब लांब पण 2च फक्त लावू शकले असतात, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटलं की 3 लावले की अजून सुंदर लुक येईल त्यामुळे लावलं. टीप मारून घेतलेली आहे. एका साईडने टीप मारल्यानंतर ती टीप आपण इथून डायरेक्ट कंटिन्यू खाली आणलेली आहे बघा इथपर्यंत. आणि त्यानंतर पुन्हा उभी लावून घ्यायची आहे. म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा ते बो अगदी व्यवस्थित प्रॉपर फोल्ड करून घ्यायचे आहे आणि म्हणजे टीप मारायची आहे. आता सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून ते लवकर निघायला नको आणि मग आपले ब्लाऊज लवकर खराब व्हायला नको यासाठी. ठीक आहे. सो यानंतर इथे मी लेस घेतलेली आहे. तर ही कॉपर गोल्डन कलरची घेतलेली आहे, कारण की तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना त्यावर बघा वर्क आहे आणि साडीवर पण कॉपर गोल्डनच वर्क आहे. त्याचबरोबर ना याच्या बॅक पार्टला सुद्धा खाली ना छोटंसं काट आहे कॉपर गोल्डन कलरचाच. तुम्हाला व्हिडिओमध्ये तो एवढा दिसत नाहीये पण तो आहे, तो चमकतो व्हिडिओमध्ये म्हणून ते लक्षात येत नाहीये. त्यामुळे मग आपल्याला इथे मॅचिंगच इथे लेस लावावी लागेल. तुम्ही जर का तुमच्या ब्लाऊजला गोल्डन सिल्वर जे वर्क असेल, जी लेस मॅच होत असेल ती लावू शकतात. मी सिंपलच घेतलेली आहे. तुम्ही डिझायनर सुद्धा घेऊ शकतात. फक्त कानाकोपऱ्यावर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही इथे ती लेस फोल्ड करून लावून घ्यायची. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार असा खूप सुंदर येतो, पण ज्यावेळेस आपण लेस लावतो तर ती व्यवस्थित योग्य पद्धतीने न लागली गेल्यामुळे सगळं फिनिशिंग बिघडतं, गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. त्याचबरोबर इथे तुमच्या लक्षात येईल की लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा मी टीप देऊन घेत आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची लेस जाड बारीक कशीही असो दोन्ही साईडने टीप मारायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची असते, जेणेकरून आपले ब्लाऊजचे टक्स जर लवकर खराब नाही झाले तर मग ब्लाऊज सुद्धा नक्कीच लवकर खराब होत नाही. त्याचबरोबर बऱ्याचदा तिथून शिलाई निघली की ब्लाऊज वरती कमरेच्या साईडने तरंगल्यासारखा होतो. सो त्यामुळे प्रॉपर टक्स टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता इथे कॉपर गोल्डन कलरचीच मी नॉट घेतलेली आहे रेडीमेड. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. त्यानंतर आता सिंपल असे लटकन फॅब्रिकचे आपण इथे बनवून घेऊयात. तुम्ही इथे रेडीमेड बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डिझायनर लटकन्स असतात, तर ते सुद्धा लावू शकतात. पण कधी कधी सिंपल ब्लाऊज डिझाईनला तुम्ही असे सिंपल सुद्धा लटकन बनवू शकतात. सो मी सुद्धा फॅब्रिक पासून पटकन तयार होणारे पण दिसायला खूप सुंदर असे लटकन इथे रेडी करून घेते. सध्या हे लटकन खूप ट्रेंडिंग आहे, बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट असते. खरं तर अगदी कमी टाइम मध्ये एकदम छान असं लटकन तयार होतं. सो त्यामुळे तुम्ही जर याआधी असं लटकन डिझाईन बनवली नसेल तर नक्कीच बनवा. त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ सुद्धा मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर त्या लटकन डिझाईनपैकी तुम्हाला जी लटकन डिझाईन आवडत असेल तर ती सुद्धा तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर आता साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक केलेलं आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडने एकदम परफेक्ट असं
नॉट लागलं जाईल एकाच लेवलमध्ये आणि फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित यावी त्यासाठी. आणि फायनली दोन्ही पण नॉट आपण इथे लावून घेतलेले आहे. सिंपल असं लटकन सुद्धा बनवलेलं आहे आणि आता मी हे तुम्हाला बांधून दाखवते. खरं तर ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर तो घातल्यावर हा गळा बऱ्यापैकी मस्त स्प्रेड होणार आहे आणि मग डिझाईन अजून सुंदर आपली नक्कीच दिसणार आहे. सो बघा मग फायनली गोल गळ्यावर साडीचा पाव मीटर म्हणजे पाव मीटरपेक्षा सुद्धा अगदी कमी कपडा वापरून आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट गोलगळा असतो आणि गोलगळ्यावर वेगवेगळ्या डिझाईन्स कशा बनवाव्या ह्या कधी कधी तुम्हालाही सुचत नसेल तर ही डिझाईन नक्की स्टिच करून बघा. ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या डिझाईनची पद्धत खूप सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असे डिझाईन सहज स्टिच करता येईल. सो नक्की स्टिच करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.